बॉलिवूडचा मिस्टर प्रोफेशनिस्टचा 60वा वाढदिवस साजरा झालाय, पण सध्या तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. दुसऱ्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर आमिर आता पुन्हा प्रेमात पडला आहे. पण आमिरच्या आयुष्यात आलेली ही काही तिसरीच महिला नाहीये. यापूर्वी 8 वेळा त्याचं नाव वेगवेगळ्या महिलांसोबत जोडलं गेलं होतं. चला तर जाणून घेऊया मिस्टर प्रोफेशनिस्टच्या लव्ह लाईफ बद्दल. आमिरची 2 लग्न झाली. पहिल्या लग्नातून 2 मुलं, एक आयरा आणि जुनेद. तर दुसऱ्या लग्नातून आमिरला आझाद हा मुलगा आहे. आमिरचं पहिलं लग्न हे रीना दत्ता सोबत झालं, तर दुसरं लग्न दिग्दर्शिका किरण राव सोबत. पण या दोघी शिवाय त्याचं नाव इतर महिलांसोबतही जोडलं गेलं होतं. 21व्या वर्षीच आमिर रीना दत्ताच्या प्रेमात पडला. करिअरच्या सुरुवातीलाच त्यानं रीना सोबत लग्न केलं. काही वर्ष संसार केल्यानंतर त्यांच्यात खटके उडू लागले. त्यांनी वेगळं व्हायचा निर्णय घेतला. 90च्या शतकात आमिरनं ममता कुलकर्णी सोबत काम केलं होतं. यावेळी देखील दोघांच्या नात्याची चर्चा झाली होती, पण नंतर या चर्चा मागे पडल्या. तर अभिनेत्री पूजा भट्ट सोबतही आमिरच्या नात्याची चर्चा रंगली होती. दोघेही चांगले मित्र होते, मात्र त्यांच्यात मैत्री पलीकडे नातं असल्याचं म्हटलं गेलं होतं. पण नंतर त्यांच्या मैत्रीतही दुरावा आला. इतकंच नाही तर आमिर आणि एका परदेशी महिलेच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. आमिरनं पत्रकार जेसिका हाइन्स हिला देखील काही काळ डेट केलं होतं आणि या दोघांना एक मुलगा आहे अशा चर्चा इंडस्ट्रीत सुरू होत्या. मात्र या चर्चाही नंतर मागे पडल्या. आमिर आणि रेचेल यांनी लगान सिनेमात एकत्र काम केलं होतं. यावेळी देखील दोघांमधील खास नात्याची चर्चा सुरू होती. पण या सिनेमाच्या सेटवर त्याची भेट किरण राव सोबत झाली होती. त्यानंतर दिल चाहता है च्या सेटवर किरण आणि आमिर यांच्यात मैत्री झाली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी काही काळ डेट केल्यानंतर लग्न केलं. त्यांनी सरोगसीद्वारे मुलगा आझादला जन्म दिला. पण काही वर्ष संसार केल्यानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. किरण आणि आमिर यांच्या घटस्फोटानं चाहत्यांना धक्काच बसला होता. या घटस्फोटाला दंगल फेम अभिनेत्री फातिमा सना शेख कारणीभूत असल्याचं म्हटलं गेलं होतं. आमिर आणि फातिमाच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण नंतर या चर्चाही खोट्या ठरल्या, जेव्हा आमिर बेलगुरू येथील एका गौरी नावाच्या महिलाला डेट करत असल्याचं समोर आलं. आता 60व्या वाढदिवसानिमित्त आमिरनं गौरीच्या प्रेमात असून तिला डेट करत असल्याचं कबूल केलं आहे. तर आमिर खानच्या नव्या गर्लफ्रेंडचे नाव गौरी स्प्रॅट आहे. ती बेलगुरूची रहिवासी आहे. गौरी आमिर खानच्या प्रोडक्शन बॅनर खाली काम करते. गौरीची आई तमिळ तर वडील आयरिश आहेत. गौरी स्प्रॅटला 6 वर्षाचा मुलगा देखील आहे. गौरीने ब्लू माउंटेन स्कूल मधून शिक्षण घेतले असून 2004 मध्ये लंडनच्या कला विद्यापीठातून FDA स्टायलिंग आणि फोटोग्राफीचा फॅशन कोर्स केला. आमिर खानने 2024 पासून गौरीला डेट करायला सुरुवात केली आणि आता 2025 मध्ये त्यांनी आपले नाते अधिकृत केले. आता सोशल मीडियावर यांच्या लग्नाची चर्चा पाहायला मिळत आहे, मात्र अद्याप यावर कोणताही खुलासा झाला नाही. तर तुम्हाला आमिर खानचा कोणता चित्रपट आवडतो आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच मनोरंजक व्हिडिओसाठी मराठी चिल टाइमला सबस्क्राईब करायला विसरू नका.